आमच्याकडे शाळेत बाहेर एक बोर्ड होता, बोर्ड. त्याच्यामध्ये समजा कोणी एखाद्या क्रिकेटरने सेंचुरी मारली शाळेच्या, तर तिकडे त्याचं नाव लिहिलं जायचं, कौतुक केलं जायचं, अभिनंदन केलं जायचं त्या फलकवर. फलकावरती. मला आठवते जवळजवळ 2 वर्ष माझं नाव कायम त्या फलकावरती होतं. पण तो आनंद किती मोठा आहे. आनंद, आणि त्यामुळे शाळेचा लाडका बनलो होतो, मुलांचा लाडका होतो. जे काय कराल, कुठलंही क्षेत्र असो, प्रामाणिकपणाने केलं की परमेश्वर तुमच्या पदरामध्ये यश टाकल्याशिवाय राहत नाही. यहा से करो. आयुष्यात शिस्तीचा आणि मस्तीचा संगम असला पाहिजे. मस्त राहा, मस्त करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला लहान असताना वाटत असतं लवकर मी कधी मोठं होणार, हो हो मी तसं. कोणतरी होईन, पटकन डॉक्टर होईन, अमका होईन, तमका होईन. जाम स्वप्न बघत असतो, काय शाळा कंटाळा आहे, काय मास्तर लोक काय पकवतात, काय मारतात. मार खाण्याचे देखील अनेक किस्से आहेत शिकायचे. बालपण असते. आता मोठं झाल्यावर तुम्हाला वाटतं की बालपणीचे दिवस सुखाचे, बाळ कोल्हटकर, बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती, त्या काळचे मित्र, बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, पाहतो ही दुर्वांची जुडी. हे आयुष्य असतं, लक्षात ठेवा. सो प्रामाणिकपणे, इकडनं निर्मळतेने, आणि मुलात निरागस आयुष्य, मस्ती कधी नाही करणार, आत्ताच करणार. निरागस, शांत, निर्मळ, नितळ असं आयुष्य जगा. बाकी सगळी काळजी घ्यायला उपरवाला आहे. आणि गुरुजनांना कधी विसरू नका. नमस्कार मंडळी. गावाकडच्या वाटा, माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण दादरमधील छबिलदास या विद्यालयात आलेलो आहोत. आणि या शाळेमध्ये जे काही शिक्षण घेतलेले मान्यवर कलाकार आहेत, मान्यवर व्यक्ती आहेत, त्यापैकी आज आपण भेटणार आहोत अभिनेते विजय गोखले सरांना. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आज तुमच्या शाळेच्या आठवणी जाणण्याच्या संदर्भात आपण शाळेला भेट देत आहोत. तर तुम्हाला तुमच्या शाळेबद्दलच्या काय आठवणी आहेत, जागृत आठवणी? सगळ्यात पहिल्यांदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. हा गावाकडच्या वाट्या चॅनलचे आणि माझी शाळा माझ्या आठवणी या कार्यक्रमामध्ये मला बोलवून, आणि चक्क माझ्या शाळेत, हे माझ्या शाळेची वॉल आहे. वा. इकडनं येता जाताना किंवा इकडे शाळेला हात लावल्याशिवाय राहत नाही किंवा नमस्कार केल्याशिवाय राहत नाही. शाळेची माया ही शाळेची माया असते, नंतर जर आहे. परंतु शाळा इथे मला बोलावल्याबद्दल आणि आठवणी सांगण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ही आमची नवीन छबिलदास वॉल आहे बरं का. ओके. तिकडे पु ल देशपांडे आहेत, रतन टाटा आहेत, लता मंगेशकर आहेत, सचिन तेंडुलकर आहेत. म्हणजे ज्यांनी भारताला कुठेतरी एक नामवंत किंवा शिखरावरती नेलेले आहे, अशा व्यक्तिमत्वाची वॉल आहे की जेणेकरून मुलांच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली पाहिजे की मीही असं म्हणावं आणि देशासाठी काहीतरी करावं, ही ईर्ष्या निर्माण होण्याच्या दृष्टीने ही वॉल आहे. अशा ठिकाणी मला बोलवलेलं मला अतिशय आनंद झालेला आहे. चला आपण शाळेत जाऊया, चला वर्गात जाऊया तुमच्या. चला ना, अगोदर आपल्या गेट मधनं जाऊया. जिथनं मी 2,500-3,000 हजार वेळा गेलोय तिकडनं जाऊया. तर हेच आमच्या शाळेचं मुख्य प्रवेशद्वार, जिथे मी कमीत कमी 2,500-3,000 हजार वेळा जरी आलोय गेलोय. खूप आठवणी आहेत. वा. आता तुम्ही बघता ही शाळा आमची छबिलदास इंग्लिश मिडियम स्कूल झाले, पण अगोदर इंग्लिश मिडियम स्कूल नव्हती. पण 1889 मध्ये गोपाळराव अक्षीकरांनी छबिलदास लल्लूबाई मुलांचे विद्यालय स्थापन केलं. त्यात ठाणा, त्यांचं सुभेदारवाडा, मुंबई 3 शाळा होत्या. पण त्या 3 शाळांचं एकत्र म्हणजे काय म्हणतात, कार्य चालवणं सोपं जाण्याच्या दृष्टीने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. आणि नंतर काळानुसार असं व्हायला लागलं की मराठी माध्यम थोडं मागे पडायला लागलं. हे लक्षात घेऊन 2017 मध्ये इंग्लिश मिडियम, आज इकडे मुंबई, ठाणा, रायगड वगैरे इकडे 49 शाळा आहेत इन्स्टिट्यूटच्या. 49 शाळा आणि 17,000 विद्यार्थी आहेत इथे. ही जी शाळा होती त्याची सुरुवात 38 विद्यार्थ्यांनी झाली. तेव्हा शाळेचं बदललेलं रूप देखील आपण बघितलं असेल की बघूया. तुमच्या डोळ्यासमोर ती आजही शाळा आठवत असेल. अगदी 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 प्रत्येक बारकी गोष्ट मला आठवते. चला आपण आतमध्ये जाऊया. या. परंतु हे शाळेचं बदललेलं रूप, एक आज प्रतिष्ठा आली आहे आज शाळेला आमच्या. खूप म्हणजे जुन्या काळची प्रतिष्ठा पुन्हा मिळवलेली शाळेने. याचा एक विद्यार्थी, एक माजी विद्यार्थी आणि कायमचा प्रियकर म्हणून मला नक्कीच आनंद होतोय, एवढं नक्की. ओके चला. चलो या. गोपाळराव अक्षीकर, संस्थापक.
हा आमच्या शाळेचा सध्याचा वर्ग. आमच्या वेळेला साधे बाग, हा अगदी साधं असं टिपिकल रूप होतं तेव्हा वर्गाचं. पण आता बघा काय झाली शाळा, टोटल रूप बदलून गेलं. आणि याचं क्रेडिट खरोखर सांगतो, आमच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे जे चेअरमन शैलेंद्र साळवी या माणसाने भक्तिभावाने कोणीतरी नेटाने करणारा असल्याशिवाय काय होत नसतं कुठलंच कार्य. तसं हे सगळं सत्कार्य घडवून आणण्यात सिंहाचा वाटा आहे साळवी सरांचा आहे. एवढं बरं वाटतं इकडे आज वर्गात येऊन बसल्यासारखं वाटतं. मी जरा वर्गात बसतो माझ्या, आणि वर्गाचा फील यावा म्हणून मी वह्या पुस्तकं पण वा, थोडीशी ठेवलेली आहे. बरोबर तिथे ठेवतो मी. अजूनही त्या शाळेच्या इकडे आठवणी बसतो. ताज्या होतील. हा? अजूनही त्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील. हा तर सर, तुम्ही शाळेत वर्गात येऊन आम्हाला तुमच्या वर्गाच्या फील तुमचं जे तुम्हाला जाणवलं आणि ते मला सांगितलं, तर आल्याच्या नंतर अजून काही उत्साहाने तुम्हाला आठवणी जाग्या झाल्या? आल्याच्या नंतरच्या अगोदर आल्याच्या आधीच देखील मी सांगतो. सांगा सांगा. मला इथपर्यंत वर्गापर्यंत आणणं फार मुश्किल काम होतं. ते मी घेऊन येऊ शकलो. आमच्याकडे नोकर होता राम म्हणून. हा तर तो राम रोज खांद्यावरती बसून प्रायमरी शाळेत घेऊन यायचा. राजेशही पालखीत बसल्यावर का त्याच्या खांद्यावर बसल्याशिवाय मी शाळेत यायचो नाही. प्राथमिक शाळेत म्हणे मी खूप मस्ती करणारा होतो. आता मला तेवढं आठवणी नाही, पण माझ्या आठवणी तिकडच्या शिक्षिका म्हणा किंवा हे सांगतात की खूपच मस्ती करत होता. एक सेकंद मी शांत बसायचो नाही म्हणे. आणि माझ्या घरच्या वातावरणामुळे असेल म्हणा, कारण नाटकाचंच घरी वातावरण होतं, थोरा मोठ्यांचा सहवास होता, मोठमोठे नट होते, मोठमोठ्यांची रंगीत तालमी बघणं इथपासून जन्मापासून सुरुवात झाल्यामुळे असेल मी नकला करायला लागलो. तेव्हा प्राथमिकमध्ये असल्यापासून देखील नकलाकार, म्हणजे तेव्हा लहान मुलांना काय कळतं हो, ते साडे जरा याचं करणं म्हटल्यावर याची नक्कल केली एवढंच होतं. आणि आमच्या शाळेमध्ये या आमचा मुख्य हॉल आहे जो आता अप्रतिम झालेला आहे, जिथे एकेकाळी छबिलदासी या रंगभूमी अख्खी फोपावली होती. खूप नाटकं झालेत, अनेक दिग्गज इकडे येऊन गेलेत. तो हॉल आता एकदम व्यवस्थित अप टू डेट झालेला आहे. पण या इकडे अमरीश पुरी, अमोल पालेकर, गिरीश कर्नाडांची नाटकं झालेली आहेत. शबाना, म्हणजे मोठ्या लोकांची प्रायोगिक लेवलची नाटकं किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर जे इकडे नाना पाटेकर, सतीश पुळेकर, किती जयदेव हातंगडी, रोहिणी हातंगडी, सांगुणा वगैरे नावं घ्यावे असंख्य. एकेकाळी प्रचंड प्रमाणात आमच्या शाळेचा हॉल हा रंगभूमी, छबिलदासी या रंगभूमी असंच म्हणत होते. पण तेव्हा तो साधा हॉल होता. मग प्रायमरीमधनं आम्हाला आणायचे गॅदरिंगला आणि त्या हॉलमध्ये घेऊन जायचे वर्षातनं एकदा. मला आठवतं, आता फारसं आठवत नाही, पण कुठेतरी फॅन्सी ड्रेसमध्ये वगैरे शिवाजी केलेला किंवा अर्जुनाची भूमिका मी केलेली होती आठवते. त्या प्राथमिक शाळेत असताना अर्जुन आणि एकलव्य असं काहीतरी एक सीन केलेला होता. मला ना एक नेहमी वाटतं की प्रत्येक गोष्टीतनं माणूस काहीतरी शिकत असतो. शिकलं पाहिजे, शिकत नसेल तर प्रत्येक गोष्टीतनं शिकण्यासारखं असतं. कदाचित हा अर्जुन आणि एकलव्य हा सीन मी केलेला असल्यामुळे आज नेतृत्व मानण्याची माझी कायमची भूमिका राहिली. मे बी त्याची सुरुवात तिथपासून झाली असेल. आज मी कुठल्या दिग्दर्शकाला पूर्ण कॅप्टन मानून काम करतो. तो जे म्हणशील ते मान्य. कुठल्याही टीमला एक कॅप्टन लागतो, तसं दिग्दर्शक सर्व आहे ते मानलं पाहिजे. आत्ता मला शाळेत आल्यावर बोलण्याच्या ओघामध्ये याचं कनेक्शन माझं कदाचित उगाचच असेल, पण अर्जुन आणि एकलव्याच्या सीनशी लागला. तिथपासून कुठेतरी भक्तिभावाने करावं ही भावना मनात आली असेल की काय, तर असं तिकडे कामं करायला लागलं. मग इकडे आम्हाला आणायचे गॅदरिंगला. शाळेच्या गॅदरिंगला जे आता तुम्ही अक्षयकरांचं सभागृह आता डेव्हलप झालंय म्हणतायत, तर तसंच कल्चरल असं काहीतरी त्यांचं बाहेर ओपनला पण स्टेज आहे ना? नाही, स्टेज आहे म्हणजे स्टेज आत्ता झालंय. अच्छा, ओके. तुमच्या काळात नव्हतं? आत्ता त्या काळात काय नव्हतं, मैदान होतं फक्त. ओके. खेळण्याचं कबड्डी, खो खो, आट्यापाट्या वगैरेचं मैदान होतं. ओके. पण आता तिकडे रंगमंच बांधण्यात आले आणि मैदानाचं रूपांतर आता सांस्कृतिक केंद्रामध्ये झालेलं आहे. छबिलदास कल्चरल सेंटर झालेलं आहे. त्या रंगमंचावरती छोटे छोटे खूप कार्यक्रम होऊ शकतात. आम्ही केले तिकडे, माझे विद्यार्थी म्हणून दिलीप प्रभावळकर, राजन तामाणे, मी, आम्ही इकडे कार्यक्रम केलेले आहेत. खूप छान रंगत आहे या थिएटरला. तर अनेक तरुणांना इकडनं वाव मिळू शकतो. आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट जी संस्था आहे ती वाव देण्यासाठीच आहे. आज अशी सामाजिक बांधिलकी असलेली संस्था दुरापास्त आहे की आज विद्यार्थ्यांची गरिबी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी बरोबर योजना आखून त्यांनाही शिक्षण कसं मिळेल, कुठल्या मार्गाने मिळेल
त्याची प्रॉपर मॅनेजमेंट करणारी ही संस्था आहे. आणि म्हणूनच अशा ठिकाणी तुम्हाला वाव मिळू शकतो, कलागुणांना वाव मिळू शकतो. हा घ्यायला पाहिजे. हे होऊन आता 2-3 वर्ष झाली माझ्या मते, 3-4 वर्ष, परंतु अजून म्हणावा तेवढा इकडे ओघ का नाही आहे शनिवार रविवारचा. तर मी तुमच्या माध्यमातून हे सांगू इच्छित की व्यवस्थित संपूर्ण त्याचं एक चित्र दाखवा लोकांना, तर लोकांनाही कळेल की काय आहे, मैदान कसं आहे, किती लोकांची, बाबा इकडे 200-250 लोकांची कॅपॅसिटी आहे. ते मैदानाचं नीट प्रॉपर एक दर्शन झालं पाहिजे, तर ते मैदानी वापरता येईल. नक्की आपण प्रयत्न करू. पण मला याच्यातनं तुमच्या बोलण्याच्या ओघात एक असं जाणवलं की तुम्ही त्या शाळेच्या आठवणीच्या ओघात अजूनही तुमच्या शाळेची झालेली भरभराट बघून तुम्हाला जो आनंद होतोय तो मला तुमच्या डोळ्यात दिसतोय. कुठल्याही गोष्टीची प्रगती झाली की आनंद झालाच पाहिजे. हो, समाजाचं काय म्हणतं मूळ आहे ज्यात. आज आयुष्यात आपण प्रगती करतो, विज्ञानात प्रगती करतो, ज्ञानात प्रगती करतो. प्रगती ही झालीच पाहिजे. आणि प्रगतीसाठी काय लागतं, तर बदलत्या काळाची पावलं ओळखावी लागतात. जर तुम्ही बदलत्या काळानुसार बदलला नाही तर प्रगती संभवतच नाही कुठल्याही क्षेत्रात. तसं माझ्या शाळेने आणि या टीमनी खरं सांगतो, काही माणसं डेडिकेटेड अशी असली ना या आमच्या साळवी सरांसारखी, वा. तर कार्याची मिरॅकल्स निर्माण करू शकतात. तसं दिस इज मिरॅकल, वन ऑफ द मिरॅकल. आज या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. वा. याचा कोणाला अभिमान वाटणार नाही, सांगा ना मला. तेच मला आता जाणवलं, मला आजही त्या शाळेचा अभिमान आणि शाळेची प्रगती बघून जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय, निश्चितच. तर माझं मी सफल झालो की माझी शाळा माझी आठवण या सदरात तुम्ही शाळेचं भरभरून कौतुक केलं, याचा मला खूप आनंद होत आहे. कौतुक करण्यासारख्या गोष्टीचं कौतुक केलंच पाहिजे ना. अहो, इकडे घडलो आम्ही, इकडे आम्ही घडलोय. कोणत्या शिक्षकांची आठवण आठवते का? शिक्षकाच्या तुम्हाला आनंद, आपल्याला जोडलंय. अनंत आठवणी आहेत. त्याच्यातून एखादा बोध मिळाला असेल. थोडक्यात सांगेन मी, आमचे के.व्ही. देशपांडे म्हणून सर होते. या माणसाकडनं जीवनाची वृत्ती शिकता आली. त्या काळापासून तो माणूस एक आनंद, कधीही चेहऱ्यावरती गांभीर्य असं नाही, प्रसन्न चित्ताने राहणारा माणूस. तेव्हा आपणही ते फॉलो करून आयुष्यात तसंच प्रसन्न चित्त राहिलं पाहिजे. हे सगळ्या मूळ गुण के.व्ही. देशपांडे सरांकडनं मिळाला. नंतर घाटगे सर म्हणून होते, ते इंग्लिशची चांगली तयारी करून घ्यायचे. खूप शिदोरे सर म्हणून आमचे होते, त्यांना गोष्टी सांगायचे. म्हणजे त्यावेळेला गुरुनाथ नाईक सस्पेन्स गोष्टी सांगायचे आणि मध्येच त्यांना गोष्ट सांगताना विनोद करण्याची पण इच्छा व्हायची. म्हणजे असं थोड्याशा आतल्या आवाजामध्ये सर बोलायचे. तर ते उदाहरणार्थ कॅप्टन दीप म्हणजे नायक, गुरुनाथ नाईकांच्या कथेतला नायक. कॅप्टन दीप त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी त्याला शोध घ्यायचा होता. बघतो तर काय, दरवाजा बंद. दरवाजा बंद म्हटल्यावर त्यांनी कोटाच्या खिशात हात घातला, किल्ल्यांचा जुडगा काढला, दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेला. आतमध्ये गेला, बघतो तर काय, काळोख. त्याने पुन्हा उजव्या खिशात हात घातला, टॉर्च काढला, लाईट दिला. तर अरेच्या इथे कोणी नाही, खाली उतरायचं पण जिनाच दिसेना. मग त्यांनी खिशातून दोरखंड काढला, खाली टाकला, त्याच्यावरनं खाली उतरला आणि कसला तरी धोका त्याला जाणवला, कसला तरी आवाज आला. म्हणून त्याने पुन्हा उजव्या खिशात हात घातला आणि रिव्हॉल्वर काढलं. अरे, या कॅप्टन दीपचा उजवा खिसा आहे की एखादं गोडाऊन आहे. मला ही सरांची गोष्ट सांगण्याची पद्धत खूप गमती केलं. त्याने आमच्याकडे खूप तयारी करून घेतली. फक्त अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे कल्चरल विंग फारशी नव्हती जी आत्ता वॉल आपण बघितली शाळेला. नाही, ती बाहेरची छबिलदासी रंगभूमी होती, हा. पण शाळेच्या अशा ज्या ऍक्टिव्हिटीज त्या कमी होत्या. सडनली 6वी, 7वी, 8वीच्या सुमाराला वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या. मग मी भाग घ्यायला लागलो त्याच्यामध्ये. बरोबर. मग टिळक पुण्यतिथी, आचार्य अत्रे जन्मदिन, विवेकानंदाचं रामकृष्ण मिशनला खारला, पाठांतर स्पर्धा वगैरे असायची. त्याच्यात मी हिंदी, मराठी, गुजराती सगळं पहिल्या बक्षिसं मारलेली आहेत. शब्द बरोबर नाही, मिळाली होती मला त्यावेळेला. ते मिळालेलं आहे. अत्रे पहिली बक्षिसं. आणि त्यानंतर मग मात्र आमच्या शाळेत वडावकर नावाचे एक सर आले. ते लालबागला वगैरे का कुठे राहायचे मला वाटतं. आणि त्यांच्यामध्ये तो टिपिकल एक संस्कार म्हणतात, गणेशोत्सव साजरा करणं, ऍक्टिव्हिटीज करणं, नाटकं करणं, नकला करणं, वाद्य वाजवणं, नृत्य करणं, अशा सगळ्याची त्यांना आवड होती. त्यांनी मात्र या शाळेला एक दिशा दिली आणि ऍक्टिव्हिटीज इकडे चालू झाल्या. त्याचं श्रेय वडावकर सरांना आहे. अगोदर खांबेटे सर म्हणून दोन होते, पण ते संगीताचे पेटी वगैरे वाजवायचे आणि वासुदेव बळवंत फडके वगैरे गॅदरिंगला
नाटकं व्हायची, परंतु बाहेरच्या स्पर्धांमध्ये उतरणं हे वडावकर सर आल्यानंतर सुरू झालं. आणि मला वाटतं 9वी 10वीच्या सुमाराला सुरू झालं. मी तेव्हा होतो कधी 8वी 9वी 10वी. परंतु कुमार कला केंद्रात पहिलं बक्षीस आपलं शाळेला नाटकाचं पहिलं बक्षीस फजिती रे फजिती नाटक. छबिलदासला उत्कृष्ट अभिनेता विजय गोखले संपूर्ण बक्षीस. आणि संपूर्ण मग तेव्हापासून नाट्यप्रवेश असो काही असो काही असो. आमच्याकडे शाळेत बाहेर एक बोर्ड होता, बोर्ड. त्याच्यामध्ये समजा कोणी एखाद्या क्रिकेटरने सेंचुरी मारली शाळेच्या, तर तिकडे त्याचं नाव लिहिलं जायचं, कौतुक केलं जायचं, अभिनंदन केलं जायचं त्या फलकवर. फलकावरती. मला आठवते जवळजवळ 2 वर्ष माझं नाव कायम त्या फलकावरती होतं. तो आनंद किती मोठा आहे. आनंद. आणि त्यामुळे शाळेचा लाडका बनलो होतो, मुलांचा लाडका होतो. थोडक्यात त्या कायचा हिरो बनलो म्हणा ना, भाव मिळायचा जरा बरं वाटायचं. आणि बहुतेक हे सगळं लक्षात घेऊन माझ्या मस्तीकडे शिक्षक दुर्लक्ष करायचे बहुतेक. थोडंसं मला सुप्त माप द्यायचे बहुतेक. आपुलकीने एक तऱ्हेचे आई वडील पण जनरल एज्युकेशनचे काय म्हणतात शिक्षक. माझी आई छबिलदास मुलींची शाळा, माझे वडील विद्याधर गोखले न्यू इंग्लिश स्कूल कुर्ला या जनरल एज्युकेशनमध्ये शिक्षक असल्यामुळे एक माझ्याबद्दल सिम्पथॅटिक व्ह्यू कुठेतरी असेल म्हणून मला अगदी प्रेमाने वागवलं गेलं असंही मला वाटतं म्हणजे शाळेत. पण या रंगमंचानी जिथे मी डान्स केला, जिथे मी प्रॅक्टिस केली, त्या रंगमंचानी मला घडवलं. या रंगमंचाने सभाधीटपणा दिला, बिनधास्तपणा दिला. पण वर्गातल्या मला अजून 1-2 आठवणी की हे जे तुम्ही मगाशी विषय काढला कुठला कल्चरल मैदानाचा, याच्या बाजूला शानबाग म्हणून एक होता. आणि शानबागचा उसळपोळा प्रचंड प्रसिद्ध होता, प्रचंड प्रसिद्ध शानबागचा उसळपोळा. त्यानंतर आम्हाला ना क्रिकेटची एक हाऊस होती, त्या सगळ्यांनाच अजूनही आहे. तर आम्ही अ वर्ग विरुद्ध ब वर्ग वगैरे अशी मॅच घ्यायची. ब वर्गामध्ये श्रीधर मांडले म्हणजे जे विनोद साळवी, जे नंतर रणजी क्रिकेट खेळले, नुसते शाळेच्या टीममधनं नाही, रणजी, ते त्या शाळेत होते, वर्गात होते. आम्हाला मॅच खेळायची हाऊस. शिवाजी पार्कला जायचो, पिदवायचे आम्हाला. तो श्रीधर मांडले बॅटिंगला आला की आउटच व्हायचं नाही. 3ला मॅचला सुरुवात झाली की 5:45 तोच बॅटिंग करतोय, आम्ही धावतोय फक्त. टेस्ट मॅच हा, तरी आमची मस्ती कधीतरी आम्ही आशावादी होतो, आम्ही कधीतरी आउट घेऊ, अजिबात नाही. आणि आम्हाला पहिली बॅटिंग दिली तर 25-30 रनमध्ये आमचा ऑल आउट करायचा, पुन्हा पिदो आणि धावायचं. तुमच्याकडे सतत बॉलिंगच तुमच्याकडे असायची. बॉलिंग यायची पटकन, बॅटिंग आली तरी ते आम्हाला ऑल आउटच करायचे ना. अरे ते पुढे रणजी बिंजी खेळ, ते मला शाळेतल्या गमतीच्या खूप आठवणे, शाळेतल्या गाण्यांच्या आठवणे. शाळेत मी केलेली कविता देखील बोर्डावरती लावण्यात आलेली होती. त्याला मी एकच गाणं जास्त म्हणायचं, 2. शुभं करोती म्हणा मुलानं, शुभं करोती म्हणा, आणि रेखा हो रेखा जब से तुम्हें देखा खाना पिना नेना, असं काहीतरी हो गया. त्याच्यावरती मी काहीतरी देवा रे देवा उद्या आहे परीक्षा, सगळे दिवस मजेत जातात उद्या मात्र शिक्षा, देवा रे देवा, असं काहीतरी एक कविता केली. पण त्याचं एक 30 वेळ मला नंतरही लागली. मला नंतर कविता करताना अजूनही पहिलं तुम्ही कॉपी करा, नंतर तुमच्यात स्वतःचे गुण देखील ॲटोमॅटिकली आल्याशिवाय राहत नाही. रिदम सेन्स काव्य करायला देखील ते उपयोगी पडलं. तेव्हा शाळेतनं खूप काही मिळालं, खूप काही मिळालं. आणि रंगमंचाला तर मी विसरूच शकत नाही शाळेच्या. आपण त्या रंगमंचावरती जाऊया, पण त्या आधी सर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आता येणाऱ्या पुन्हा नवीन ह्या पिढीला तुम्ही काय सल्ला देऊ शकता? तुमच्याकडून एक सल्ला त्यांना, असं मला वाटतंय की तुमच्याकडनं तो सल्ला काय, प्रामाणिकपणाने करायचं सगळं. जे काय कराल कुठलंही क्षेत्र असो, प्रामाणिकपणाने केलं की परमेश्वर तुमच्या पदरामध्ये यश टाकल्याशिवाय राहत नाही. यहां से करो. आयुष्यात शिस्तीचा आणि मस्तीचा संगम असला पाहिजे. मस्त राहा, मस्त करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला लहान असताना वाटत असतं लवकर मी कधी मोठं होणार, मी कोणतरी होईन, पटकन डॉक्टर होईन, अमका होईन तमका होईन. जाम स्वप्न बघत असतो, काय शाळा कंटाळा आहे, काय मास्तर लोक काय पकवतात, काय मारतात. मार खाण्याचे देखील अनेक किस्से आहेत शाळेचे. तर काय मारतात वगैरे आपल्याला तेव्हा वाटत असतं. मार खाताना काही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जणू काहीतरी वीरत्व गाजवलंय, चुकलेलेच असतात. असे निधड्या छातीने मार खायचे, सटाक मारलं समजा चालू नाही, पुन्हा मोकळी. अशा विधी म्हणजे काहीतरी सॉलिड केलेलं आहे स्वतः. अशा आविर्भावामध्ये मार खाणारे काही होते. मार खाण्यात पण आविर्भाव होता. हो, एक जण आमचा होता जोशी म्हणून, तो मार खायच्या आधीच एवढ्या जोराने रडायचा की मास्तर घाबरायचे आमचे. अरे तू रडू
आणि आक्रस्थळ रडणं हो. ते ह्याला वाटत काय होईल आणि यायला पडतो की काय इकडे आला. अरे नाही मारायचं तुला बस. असे बाजूच्या वर्गात आवाज जात असेल. सरांचा रिव्हर्स गिअर पडायचा. असं आहे थोडक्यात काय तेव्हा आपल्याला वाटत असं मास्तर उगाच मारतात, उगाच शिकवतात, उगाच लेक्चरबाजी आहे. असं नसतं. बालपण असते. आता मोठं झाल्यावर तुम्हाला वाटतं की पुन्हा ते बालपण मला दे. बालपणीचे दिवस सुखाचे बाळ कोल्हटकर. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी. बालपणीचे सखे सोबती त्या काळचे मित्र. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती. काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी कोणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, पाहतो ही दुर्वांची जुडी. हे आयुष्य असतं लक्षात ठेवा. सो प्रामाणिकपणे इकडनं निर्मळतेने. आणि मुलात निरागस आयुष्य, मस्ती कधी नाही करणार, आत्ताच करणार. निरागस, शांत, निर्मळ, नितळ असं आयुष्य जगा. बाकी सगळी काळजी घ्यायला उपरवाला आहे. आणि गुरुजनांना कधी विसरू नका. गुरूंचे उपकार विसरायचे नाही. सचिन तेंडुलकर आचरेकरांना बाहेर फोटो बघितला आपण. तेंडुलकर आचरेकरांना कधीही नाही विसरला. गुरुला विसरू नका कधीही. उगाच नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू कोण तुझं सांग माझं गुरु राया. बरोबर. तर गुरुच्या बद्दल एवढं. तर आणि गुरु जास्त वेळ देत असतो आई वडिलांच्या पेक्षाही. त्या काळामध्ये आई वडील कुठेतरी मेहनतीला असतात, पण गुरु खूप वेळ देतात तुम्हाला, तुमचं आयुष्य घडवत असतात. तेव्हा त्या काळच्या गोष्टी जरी असल्या तरी मस्त वागा, प्रामाणिकपणे वागा, एवढंच मी म्हणेन. नवीन पिढीने नाही, खरं सगळ्याच पिढीने असं जगायला पाहिजे. बरोबर. माणसानेच असं जगलं पाहिजे. मुलांनीच का नाही असं जगायचं. मोठं होऊन देखील निरागसपणा राखणं ही फार मोठी गोष्ट असते. किती मोठा झाला माणूस तरी ते बालपण ज्याने राखलंय तो माणूस यहाँ से आनंदी असतो. और क्या बोलू मी. शाळेकडनं हे सगळं मिळालेलं आहे. सरांच्या शाळेच्या आठवणी आपण सगळ्यांनी पाहिल्यात आणि ऐकल्यात. तर आता आपण त्यांच्याकडून त्यांच्या रंगमंचावरच्या ज्या आठवणी आहेत त्या पाहायला जाऊया आपण. त्याच्या आधी सरांचे मी आभार मानतो. गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवणी या सदरात सर तुम्ही बहुमूल्य वेळ दिलात. अनेक मान्यवरांनी बहुमूल्य वेळ दिल्यामुळे अनेक मुलांना तुमच्या शाळेच्या आठवणी पाहायला मिळाल्या. आणि तुम्ही ज्या स्तरापर्यंत गेलेला आहात, म्हणजे उच्च पदावरती गेलात, ते शिक्षणामुळे गेलात आणि त्या शाळेमुळे गेलात. अशी माझी मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे. कसं आहे की बेसिक तुमचा पाया मजबूत लागतो. ती शाळा पाया मजबूत असतो. ती शाळा आहे. एकदा पाया मजबूत झाला की कळस विराजमान होतो त्याच्यावरती चबुतऱ्यावर. बरोबर. पाया मजबूत, चबुतरा मजबूत, चबुतरा मजबूत, कळस मजबूत. तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचा यशाचा मार्ग शाळेकडनं बांधला जात असतो. हे लक्षात ठेवा. काही शाळांच्या अवस्था त्या काळातल्या, तुमच्या काळातल्या वाटा, येणे जाण्याचा प्रवास, तेव्हा सोडायला कोण येत नव्हतं किंवा येत होतं. मुलं एकटी येत होती, तुम्ही एकटे येतही असाल त्यावेळेला. आता कसं तुम्हाला गाडी घ्यायला येते, शाळेत डबा असतो, बदललं. सगळं बदललं. आणि तुमचं एक वाक्य मी एका मुलाखतीमध्ये ऐकलं, काळानुसार माणसाने बदलावं, आणि ते मला खूप भावलं. मी खरं सांगू का, ही काही मोजकी वाक्य असतात आणि आपल्या पूर्वजांनी सगळे देऊन ठेवलेले आहेत. आपल्याला त्याचा काळाच्या ओघात विसर पडलेला असतो. आज राग आल्यावर काही आकडे 1 ते 10 किंवा 1 ते 100 मोजावे सांगून ठेवले. हाती तेथे माती सांगून ठेवले. अतिशाणा म्हणींनी आणि वाक्प्रचारांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. खरं तर पूर्वजांनी सगळं सांगून ठेवले. आपल्याला धावण्याच्या नादात, धावण्याच्या ओघात, स्पर्धात्मक युगात बऱ्याच अशा साध्या म्हणींचा, वाक्प्रचारांचा, सुविचारांचा विसर पडलेला असतो. त्याची आठवण निदान अशा कार्यक्रमाच्या रूपाने झाली पाहिजे. त्यातनं एक जागरूकता आली पाहिजे, तर आपला कार्यक्रम यशस्वी होण्याचा खऱ्या अर्थाने. धन्यवाद मित्रांनो. गोखले सर नमस्कार. तुमचा मी आभारी आहे. तुम्ही माझ्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवणी या सदरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि तुमच्या आठवणी, शाळेच्या आठवणी मला खूप भावल्या. आता फक्त आपलं राहिलं, मला उलट बोला असं वाटतं की कधी न निघणारा विषय आज शाळेच्या आठवणी नाही निघतो. म्हणून गेले 2 वर्ष हा विषय घेऊन चाललोय. चांगला तुम्ही उपक्रम केलेला आहे. या शाळांच्या मधल्या आठवणी जडणघडण कशी झाली आहे हे कुठेतरी प्रेरित करणारी असावी नवीन पिढीला, मुलांना. आणि हा चांगला तुम्ही उपक्रम आहे, समाज कार्य आहे.
हे सामाजिक भान ठेवून तुम्ही करता, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे असं माझं नक्की मत झालेलं आहे. सर हे मी सर्व सोय खर्चाने करतो माझ्या, हे सगळं मी एकटाच करत असतो. आज माझ्या मित्र सोबत राज आहेत, नाहीतर नाही अन्य वेळेला मी एकटाच असतो आणि मला सोबत ही सगळ्या मान्यवरांची मिळते. त्यांचं मार्गदर्शन मिळणंही खूप मोठं आहे आणि ते विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचतं. तर त्या ह्याच्यात तुमचंही धन्यवाद आहे, तुमचाही खारीचा वाटा आहे त्याच्यात. बस मजा आली, आठवणी ताज्या झाल्या. मी ज्या कॉन्सेप्टबद्दल मगाशी बोललो किंवा मुद्दाम सांगू इच्छितो, हे आमचं छबिलदास कल्चरल सेंटरचा हा रंगमंच आहे छोटासा. आणि भरत मोलावडे सर, मी मनापासून आभारी आहे. मी संपूर्ण एवढं डिटेलमध्ये सगळं तुमच्याशी बोलू शकतोय. आणि या रंगमंचावर आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. तिकडे 200 ते 250 मंडळी प्रसन्नपणे बसू शकतात. सायंकाळ फार प्रसन्न असते इकडे. तेव्हा ह्या रंगमंचाचा मंडळींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून हे आहे. तर याचा लाभ जरूर घ्यावा. आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट भरतजी हे आमच्या म्हणजे काय म्हणतात सामाजिक बांधिलकी राखणारी संस्था आहे. ते नक्कीच अगदी या कार्यामध्ये सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. हा संपूर्ण आमच्या शाळेमध्ये झालेला बदल आहे. किती प्रसन्न वातावरण आहे, ही हिरवळ आहे, छान तो रंगमंच आहे, संपूर्ण हे रंगीबेरंगी असा एक मस्त माहोल आहे. तेव्हा ह्याचा उपयोग हा करून घेतला पाहिजे अशी मी पुन्हा पुन्हा नम्र विनंती करेन. आणि शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडं. कुठे आमचं साधं मैदान आणि कुठे आमचं छबिलदास कल्चरल सेंटरचं रंगमंच. खूप बदल झाला आहे, आनंद होतो, खरोखर आनंद. हे आमच्या शाळेचं सभागृह, या इथे तुडुंब भरलेले मुलं मला आत्ता अजूनही दिसत आहेत. हे संपूर्ण हॉल असा भरलेला आहे. आणि मी हा रंगमंच, त्या रंगमंचाबद्दल काय बोलू मी. खरं तर म्हणजे इथे सादरीकरण करायचं, मुलांच्या टाळ्या, शिक्षकांचं कौतुक, मिळालेलं प्रेम, या कौतुकाच्या क्षणांच्या आधारावरतीच मी पुढे भविष्यात कला क्षेत्रामध्ये काही करू शकतो. लेखक झालो, कवी झालो, दिग्दर्शक झालो, हिंदी केलं, मराठी केलं, संपूर्ण कला क्षेत्रामध्ये माझा वावर झाला. पण त्याचा पाया वडावकर सर, त्यांचं पुन्हा नाव घेतल्याशिवाय मला राहत नाही. त्यांनी इथे आमची नाटक ॲक्टिव्हिटी चालू केली आणि हाच तो रंगमंच. मला वाचता येत नाही आहे. या रंगमंचाला मी साष्टांग दंडवतच घातला पाहिजे. याच रंगमंचावरती मी फजिती रे फजिती केलं, एक होता औरंगजेब केलं, कित्येक गाण्यांचे कार्यक्रम केले, लोककलांचे कार्यक्रम केले. पयल नमन आठवते अजून. नाच तो डोंबारी नाच तो डोंबारी, किंवा गणपती आला न नाचून गेला गण, हे सगळ्या गोष्टी इकडे आठवतात. तेव्हा या रंगमंचाला मी कधीच विसरणं शक्य नाही. जे काय आहे ते इथेच आहे. गजाननाला वंदन करोनी, सरस्वतीचे स्तवन करोनी, मंगल शिवपद मनी स्मरोनी, सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करून ओंजळ, वाहिली ही दुर्वांची जुडी. तर या रंगमंचाबद्दल मी जेवढं बोलीन तेवढं कमी आहे, कारण माझी ठाम समजूत नाही, माझं ठाम मत आहे की माझ्यामध्ये सभाधीटपणा, धाडस, आत्मविश्वास संपूर्ण जे काय दिलंय ते या रंगमंचाने दिलेलं आहे. शिक्षकाने उत्तम तयारी आमच्याकडे करून घेतलेली होती त्याही काळामध्ये. कडकडी पाठांतर जे अगदी आवश्यक आहे. हा एक मिनिट, मला पाठांतरानं आठवण झाली. मला वाचनाच्या बाबतीत बोलायचं राहून गेलं. आमच्या शाळेने डेफिनेटली वाचलं पाहिजे हा संस्कार नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांवरती केला. त्या काळात तो होता, अलीकडे आता कमी व्हायला लागलं, पण वाचलं पाहिजे एवढं मी विनंती करीन. माझं देखील वाचन पूर्वी होतं तेवढं नाही राहिलं स्पर्धात्मक युगामध्ये. वाईट वाटतं म्हणाला. अरे विद्वान म्हणजे कोण, प्रसिद्ध म्हणजे कोण, जे टी व्हीवरती दिसतात आमचे चेहरे, मुलाखती घेतल्या जातात म्हणून आम्ही मोठे. नो, आज कुठल्याही ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्ही बापा
आपलं अख्खं आयुष्य वेचून समाजाच्या हितासाठी काहीतरी ठोस विचार मांडलेले कित्येक लेखक तुम्हाला तिथे आढळतील. लक्षात ठेवा, वाचन फार महत्वाचं आहे. प्रमोद जोशी देवगडचे म्हणतात, आई बापवा गुरुच्या नंतर जिथे झुकावे हरेक मस्तक, जगात आहे एकच जागा, ज्या जागेवर असते पुस्तक. लक्षात ठेवा, वाचन पाहिजे. ओके, चला मित्रांनो, बालमित्रांनो, रसिक हो, विद्यार्थ्यांनो, तर आज आपण माझी शाळा पाहिली, शाळेचं मैदान पाहिलं, कल्चरल सेंटर पाहिलं, हा भव्य आणि सुंदर असं सभागृह पाहिलं, वर्ग पाहिलेत, आणि इथे त्यामुळे आठवणी खूप जागृत झाल्या. एक मनात आलेली कल्पना की शाळेत जाऊनच शूट करावं, ही या भरतरावांची आणि आमची चर्चेत झालेली कल्पना मूर्त स्वरूपात आणायला परवानगी दिली. आणि त्याचं सर्व श्रेय, पुन्हा मी मगाशी नाव बोललो तसं, साळवी सर हे एक भारावलेलं व्यक्तिमत्व आहे, प्रेरित व्यक्तिमत्व आहे, ध्येयवादी व्यक्तिमत्व आहे. आणि अशा व्यक्ती एकत्र आल्या की कामाचे मिरॅकल्स उभे राहतात. जे आपण आज सगळं बघितलं, मी अगदी प्रामाणिकपणे साळवी सरांना 1 मिनिट फक्त येण्याची विनंती करतो. सर या, प्लीज प्लीज या. मी जरा इंजोर्ड असल्यामुळे उठत नाही आहे. हे साळवी सर, मला सर असं वाटतं की इकडे म्हणजे इथे करायची कल्पना मूर्त स्वरूपात आणली तर खूपच एक वेगळा स्पर्श या कार्यक्रमाला झालेला आहे. असं नाही कुठे मिळालेली संधी. आणि आपण हे लगेच एवढ्या इमिजिएटली तयार होऊन, तुम्ही फक्त सांगा, सगळी तयार. आपण 2 शब्द बोलावेत. आपले एज्युकेशन, मी बोललोच आहे इन्स्टिट्यूट बद्दल, परंतु हे मुलांवरती संस्कार करण्यासाठी की बालकांना प्रेरित करण्यासाठी भल्या भल्यांच्या शाळेतले दिवस मांडण्याचा हा उपक्रम आहे असं म्हणतो. ह्याला मी कार्यक्रम म्हणण्यापेक्षा उपक्रम आहे. पण याला तुम्ही दिलं, प्लीज. आमच्या म्हणजे आज तुमचा माझी विद्यार्थी आला तरी मी विनंती करतोय की 4 शब्द बोलला तर माझ्या कार्यक्रमाला अजून एक 4 चांद लक्ष आहे की. विजय गोखलेंचं मोठेपण आहे की त्यांनी मला या व्यासपीठावर बोलायला सांगितलं. पण खरं पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचं श्रेय जातं गोपाळ नारायण अक्षीकरांना, ज्यांनी या शाळेची निर्मिती केली, या संस्थेची निर्मिती केली. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा स्वातंत्र्यासाठी सगळेच झगडत होते, त्यावेळेला स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की याची देखील माहिती नसताना अशी एखादी शाळा काढणं आणि त्यातून भविष्यात अनेक दिग्गज निर्माण करणं, जे समाजाला दिलेले आहेत. मला नेहमी असं वाटतं की विकास कशाला म्हटलं जातं, तर विकास शाळा जे समृद्ध विद्यार्थी देते त्याला विकास म्हटलं जातं, त्याला दुसरा शब्द नाही. आणि असे अनेक समृद्ध विद्यार्थी छबिलदासने दिले. छबिलदासच्या वास्तूमध्ये एक वेगळंपण आहे. तसं पाहायला गेलं तर मी निमित्त आहे. या वास्तूने स्वतःला छान नटवून घेतलं, काळाप्रमाणे बदलून घेतलं आणि काळाच्या पुढे आज ही वास्तू कार्यरत आहे. याचं सगळं श्रेय गोखलेंसारख्या माजी विद्यार्थ्यांना जातं, मॅनेजमेंटला जातं, माझ्या सगळ्या मॅनेजमेंटल्या सहकार्यांना जातं. आणि ज्या वेळेला गोखलेंसारखे माजी विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला असतात आणि हाक मारली की धावून येतात, त्यावेळेला हा जगन्नाथाचा रथ कायम अत्यंत वेगाने कार्यरत राहतो आणि तोच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहतो. काय नाही दिलं या संस्थेने, तर या संस्थेने सगळं दिलं. पण प्रत्येकाने काम करताना एकच गोष्ट मनात आणली पाहिजे की घडत असतात गोष्टी, घडतही राहतात, आपण मात्र निमित्त असतो. आणि त्यामुळे मीची जागा आम्हीने घ्यावी. जग खूप सुंदर आहे, आपली नजर आपल्याला बदलायला लागते. धन्यवाद. वा 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 वा. जर इतकी गुणी माणसं आजूबाजूला नसतील ना तर यश दिसत नाही. आणि ही खरंच गुणी आहेत. आणि तुम्ही टीम बघितलीत ना तर मीच वयाने मोठा आहे यांच्यामध्ये. प्रत्येक जण डिझर्व करतो आणि ते नोकरी करत नाहीत तर एका घरातून दुसऱ्या घरात येतात क्या बात. आणि हे घर सांभाळतात. इतकी सिंपल गोष्ट. निघून निघतात, या घरात येतात, इतकी बाळं सांभाळतात. आणि ते जे सांभाळणं आहे ना ते फार महत्वाचं. आणि ते इतकं मनापासून करतात. गुणांची निवड घ्यायला गुणग्राहक देखील लागतात. पण हातात नाही त्याचा विचार करू नका. हातात आहे ते नक्की करावं माणसाने. जन्म कुठे घ्यावा हे नसते कधीच आपल्या हाती, ठरवित असते नशीब आपले किंवा कठोर नियती.
पाय घसरतो नशिबाचा आणि होतो कोणी भिकारी, चुकून येता बंदुका हाती होतो कोणी शिकारी. जन्म आपला असतो नसतो कसलाही अधिकार, प्रतिकाराची नसते सवलत सक्तीचा होकार. तुझको चलना होगा असं लाईव्ह असतं ते. त्यामुळे ह्याच्यात आपल्याला जायचं असतं. त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं घेत जाऊ. वेगळा विषय का म्हटलं, पुढे नाव ठेवणं. तुमचं नाव ठेवताना तुम्हाला कुठे तुमच्या हातात काही नाही. आत्या आई बाप मामा कोणतरी तुमचं नाव ठरवणार. आपलं नाव, मला माझं नाव अंबानी पाहिजे होतं थोडंसं, जन्म मला अंबानींच्या घरात पाहिजे होता नाही ना, पण मी गोखलेच व्हायचं होतं. तसंच नावांच्या बाबतीत आहे. पुढे ती दिशा बदलली गेली पाहिजे. शिक्षणापासून मुलांच्या आवडीनिवडीचा विचार पालकांनी केला पाहिजे. पालकांनी बालकांचं पालक झालं पाहिजे, मालक होता कामा नये कधी. अशा पद्धतीने आपली जिंदगी हा वेगळा विषय आहे संपूर्ण. थोडक्यात तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. अतिशय तृप्त आहे. आणि एवढे करून आपलं मराठी शाळा इकडे टिकून, मराठीवरनं मी तुम्ही नाही ऐकलेली एक कविता ऐकवतो आणि थांबतो. प्रमोद जोशींचीच आहे, देवगडचे कवी आहेत, उत्तम कवी आहे. मोठी कविता आहे, थोडीशी शॉर्ट करून ऐकवतो. मराठी असे आमुची मायबोली, किती सांगू सांगा तिची थोरवी. मराठी असे आमुची मायबोली, किती सांगू सांगा तिची थोरवी. नांदी ही गुणगान गाते तिचे, आणि फिदा होत असे शेवटी भैरवी. आभार मानू किती ज्ञान देवा, आभार मानू किती ज्ञान देवा. किती सोपी केली तर भाषा तुम्ही, तुम्ही लाविला वेल हा अमृताचा. तिचा स्वाद आस्वाद घेतो आम्ही. परक्या ठिकाणी परकीच भाषा, अब्रॉड बाहेर किधर चलत आहे परक्या ठिकाणी, पण परक्या ठिकाणी परकीच भाषा हे जरी मानलं तरी परक्या ठिकाणी परकीच भाषा, तिथेही कोणी मराठी बोलता. गरुडापरी पंख फुटती आम्हाला, मातीतून चालता चालता. कशी चार शब्दात सांगू गड्यानो तिची खोल उंची, मराठी भाषेची खोल उंची. चार शब्दात कसं सांगू, कशी चार शब्दात सांगू गड्यानो तिची खोल उंची. तिची उंच खोली मरेस्तोवरी गर्व या जाणीवेचा. मराठी असे आमची मायबोली, मराठी असे आमची मायबोली. खूप आनंद झाला सर.